नमस्कार मित्रांनो, संच प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. संच प्रकरणावरील पुढील व्हिडिओ आता आपण बघत आहोत. लक्षात घ्या, आतापर्यंत संचावरील क्रिया कशा असतात आणि संच प्रकार कसे आहेत हे माहिती होतं, परंतु संचावरील क्रिया कशा करायच्यात हे मात्र आपल्याला माहित नव्हतं. तर संचावरील क्रिया ह्या दोन प्रकारच्या क्रिया आहेत. त्याच्यातला पहिला जो प्रकार आहे दोन संचांचा छेद. दोन संचांचा छेद आपल्याला कसा करायचा हे लक्षात घ्या. बघा, समजा ए संच आहे आणि ए ह्या संचात घटक आहेत तुमचे 1, 2, 3, 4 आणि समजा बी ह्या संचामध्ये घटक असतील तुमचे 3, 4, 5 आणि 6. अशा पद्धतीचे दोन संच तुम्हाला माहिती आहेत. या दोन संचांचा छेद संच जर आपल्याला काढायचा असेल तर छेद संच घेताना कसं करतात बघा. या दोन संचांमधील सामायिक घटक, सामायिक म्हणजे दोन्हीकडे असलेले घटक. सपोज ह्या ठिकाणी 3 आहे, त्याच वेळेस तुम्हाला इथे सुद्धा 3 दिसतो. दोन्हीकडे 3 आहे, तो 3 इथे घेतला. त्याच्यानंतर 4 इथे आहे, 4 पण इथे आहे, म्हणून 4 हा एक घटक घेतला. नंतर 1, 2 आणि 1, 2 इकडं नाही आणि 5, 6 इकडं नाही, म्हणून ते सामायिक घटक होत नाहीत. सामायिक घटक म्हणजे काय? दोन्ही संचांमध्ये असलेले घटक जे असतील त्या संचांचा ज्या घटकांचा जो संच होतो त्या संचाला आज काय म्हणतात माहितीये का? छेद संच असं म्हणतात. आणि ते लिहितात कसं माहितीये का? ए छेद बी, ए छेद बी. हे जे चिन्ह आपण या ठिकाणी काढलं हे असं, याला छेद असं म्हणतात. दोन संचांचा छेद दाखवण्यासाठी त्या संचामध्ये हे अशा प्रकारचं चिन्ह आपण मांडत असतो. म्हणून ए छेद बी बरोबर त्याच्यामध्ये जे सामायिक घटक असतील ते सामायिक घटक आपण या संचामध्ये घेत असतो. अगदी व्याख्येमध्ये सांगितलं बघा, संच ए आणि संच बी दिले असताना या दोन्ही संचांमधील सामायिक घटकांचा, हे बघा हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, सामायिक घटकांच्या संचाला ह्या दोन संचांचा छेद संच म्हणतात. आणि तो ए छेद बी वाचताना असं वाचायचं, ए छेद बी. इथे जे वाचतोय आपण हे सुद्धा वाचताना कसं वाचायचं? ए छेद बी. आणि म्हणून ते कसं वाचणार? ए छेद बी असंही वाचतात आणि लिहिताना ते अशा पद्धतीने लिहितात. आता हे दोन संच आपण वेन आकृतीच्या साहाय्याने सुद्धा दाखवू शकतो. वेन आकृतीच्या साहाय्याने समजा मी 2 वर्तुळ घेतलेत, असं एक वर्तुळ घेतलं, दुसरं वर्तुळ आहे. सपोज पहिल्या वर्तुळामध्ये मी घटक दाखवतो तुम्हाला 1, 2, 3 आणि 4. आता या संचाला नाव दिलं A. दुसरा संच असा घ्यावा लागेल तुम्हाला. दुसऱ्या संचाला नाव दिलं B. दुसऱ्या संचात घटक बघा 3 आणि 4. हे बघा, या बी मध्ये 3 आणि 4 तर आलाच आहे, त्याचबरोबर इथे 5 आणि 6 असे घटक घेणार. जर आता ए संचातले घटक जर वाचायला सांगितले तर तुम्ही वाचाल कसे? 1, 2, 3 आणि 4. बी संचामध्ये घटक जर वाचायला सांगितले तर बी हा एवढा पोर्शन आहे, 3, 4, 5 आणि 6. त्याच्यामध्ये हा जो मधला भाग आहे हा एवढा हा भाग हा सामायिक आहे. हा इकडं पण आहे आणि पलीकडच्या संचाचा सुद्धा आहे. आणि म्हणून ह्या सामायिक भागाला काय म्हणतात माहितीये का? ए छेद बी असं म्हणतात. दोन संचांचा छेद संच असं म्हणतात. आणि मग ह्या छेद संचाचे काही गुणधर्म आपल्याला ह्या ठिकाणी दिलेले आहेत. बघा, दोन छेद संचांचे गुणधर्म आपण बघूया. ए छेद बी बरोबर बी छेद ए, म्हणजे ए आणि बी चा जो छेद घेतला तोच छेद जसा तसा बी आणि ए चा पण असतो. हा पहिला गुणधर्म, याच्यावर फोकस कर. दुसरा, जर ए छेद बी, जर ए उपसंच बी असेल तर ए आणि बी चा जर छेद घेतला तर त्याच्यापासून तुम्हाला ए संच मिळत असतो. आणि तिसरे, जर ए छेद बी बरोबर बी असेल, आहे की नाही, या दोन्ही संचांचा जर छेद घेतला तो जर बी मिळाला तुम्हाला तर याचा अर्थ काय झाला? बी हा ए चा उपसंच असतो, असा त्याचा अर्थ झाला. चौथं, ए छेद बी हा उपसंच ए चा जर असेल आणि ए छेद बी हा बी चा उपसंच असेल, असा त्याचा अर्थ होतो. पाचवं काय होतं? ए छेद ए डॅश, ए आणि ए डॅश. ए डॅश म्हणजे काय? ए चा पूरक संच असतो.
म्हणजे ए संचचा पूरक संच आणि त्यांचा जर छेद घेतला तर त्यांच्यात काहीच कॉमन निघत नाही, म्हणजेच काय असतं ते रिकामा संच मिळतो आणि त्याला आपण काय म्हणत असतो, फाय असं म्हणतो. आणि 6वं, ए आणि त्याचा जर छेद घेतला ए छेद ए तर तुम्हाला एच मिळत असतो, है की नाही. ज्या संचाचा छेद घेतला त्याच्याबरोबर स्वतःशीच घेतला तर त्याच्यापासून मिळणारा संच हा तोच असतो. आणि 7वं काय दिलेलं आहे, ए छेद फाय असं जर घेतलं तर त्याच्यापासून आपल्याला फाय संच मिळत असतो. हे सर्व छेद संचांचे गुणधर्म आहेत. हे गुणधर्म तुम्ही हे जर व्यवस्थित समजून घेतलं असेल तर हे गुणधर्म तुम्हाला सहजपणे लक्षात राहतील. ओके, बघा पुढचा पॉइंट खूप इंटरेस्टिंग आहे. विभिन्न संच. भिन्न, भिन्न या शब्दाचा अर्थ म्हणजे वेगवेगळं. ज्या दोन संचांमध्ये असे घटक असतात, या संचाचा आणि त्या संचाच्या त्या घटकांशी काही संबंध नसतो, म्हणजे पूर्ण भिन्न असतात, वेगवेगळे असतात, म्हणून त्या दोन संचांना विभिन्न संच असं म्हणतात. ए बरोबर, सपोज ए हा एक संच घेतला, ए ह्या संचामध्ये घटक आहेत तुमचे 1 2 3, आणि बी एक संच घेतला त्याच्यात घटक आहे 5 6 7. या दोन संचांचा छेद घ्यायला सांगितलं मी, ए छेद बी असं म्हटलं. या दोन संचांचा छेद जर घ्यायचं म्हटलं तर दोघांमध्ये काही सामायिक नाही, काही सारखं नाही. याच्यातले एकही घटक याच्यात नाही किंवा याच्यातले एकही घटक याच्यात नाही. ही दोन्ही संच अशा पद्धती, याच्यामध्ये काहीच नाही, रिकामा मिळतो. रिकामा मिळतो म्हणजेच काय असतो, तुमचा फाय असतो. याचा अर्थ काय झाला, ए छेद बी जर घेतला तर काहीच मिळालं नाही, म्हणजे रिकामा संच मिळाला. हा फाय याचा अर्थ काय, रिकामा संच मिळाला. दोघांमध्ये कुठलाही घटक सामायिक नाही. असे जे दोन संच असतात या दोन संचांना विभिन्न संच असं म्हणतात. व्याख्या दिली होती, कोणत्याही दोन संचात, म्हणजे हे कोणतेही दोन संच आहेत, एकही घटक सामायिक घटक नसेल. वाक्य बघा, एकही घटक सामायिक नसेल म्हणजे इकडचे घटक तिकडं नाही आणि तिकडचे घटक इकडं नाही असे, तर ते संच विभिन्न संच असतात, अशी त्याची व्याख्या आहे. ओके, बघा दोन संचांचा छेद संच कसा लिहायचा ते बघितलं. त्याच्यानंतर विभिन्न संच म्हणजे काय ते लिहिलं. आता आपल्याला दोन संचांचा संयोग कसा असतो ते आपल्याला लिहायचं. संयोग म्हणजे काय, एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. सपोज ए संच आहे बाळांनो, ए संचामध्ये घटक आहे तुमचे 1 2 3 4. त्याच्यानंतर बी एक संच आहे, बी संचामध्ये घटक आहे तुमचे 3 4 5 आणि 6. अशा प्रकारचे दोन संच आपण या ठिकाणी विचारात घेतले. या दोन संचांचा संयोग करायचा. संयोग करताना आपण लिहितो असं बरं का, ए संयोग बी. लक्षात ठेवा, छेदसाठी आपण असा शब्द असा उलटा यू होता, या ठिकाणी यू सारखं काढायचा आणि हा संयोग झाला. आता ए संयोग बी म्हणजे या दोन्ही संचांचा संयोग आपल्याला करायचा, म्हणजे दोन्ही संचातले घटक आपल्याला एकत्र करायचे. संयोग करणे याचा अर्थ काय, दोन्ही संचांचे घटक आपल्याला एकत्र करायचे. एकत्र करताना आपल्याला काय काय काळजी घ्यायची बघा. पहिल्या संचातले घटक मी आता लिहितो. पहिल्या संचातले घटक आहे तुमचे 1 2 3 आणि 4. चला आता दुसऱ्या संचातले घटक पुन्हा याच्यात टाकायचे आपल्याला. दुसऱ्या संचातले घटक पुन्हा 3 आणि 4 आहे. 3 आणि 4 एकदा घेतल्यानंतर पुढचे 3 4 घ्यायची गरज नाही. लक्षात ठेवा, याच्यातले घटक लिहिल्यानंतर पुढच्या संचातले घटक लिहित असताना काही घटक इकडं 3 आणि 4 जसेच्या तसे इकडे होते, ते एकदा घेतले म्हणून ते पुन्हा घ्यायचे नाही. त्याच्यानंतर उरलेले घटक घ्या पुढचे 5 आणि 6. ह्या दोन संचांचा संयोग म्हणजे दोन्ही संचांचे घटक एकत्र करायचे, परंतु सामायिक घटक मात्र दोनदा न लिहिता ते एकदाच लिहायचे. ही काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची. आणि ते लिहिताना संयोगासाठी बघा चिन्ह कसं आहे, ए संयोग बी. लक्षात ठेवा, हे चिन्ह संयोग साठी आहे. दोन संचांचा संयोग करायचा म्हणजे ए संयोग बी असं लिहायचं आणि वाचताना ए संयोग बी असं वाचायचं. आता ह्या ठिकाणी व्याख्या दिलेली दोन संचांचा संयोग, ह्या ठिकाणी संयोग शब्द अतिशय महत्वाचा आहे. ओके, दोन संचांचा संयोग बघा. समजा ए आणि बी हे दोन संच आहेत, हे दोन संच आहेत, तर ए आणि बी यांचा संयोग संच म्हणजे ए आणि बी मधील अशा घटकांचा संच जे ए मध्ये किंवा बी मध्ये आहेत. जे संच ए मध्ये आहेत किंवा बी मध्ये आहेत तेवढेच.
बाकीचे फक्त रिपीट होऊन द्यायचे नाही, ही काळजी आपण अशी घ्यायची. आणि बघा ए संयोग बी असा लिहितात, मी तुम्हाला सांगितलंच. आणि ते वाचायचं कसं, ए संयोग बी असं वाचायचं. ओके, आता गुणधर्म बघू. संयोग संचाचे गुणधर्म या ठिकाणी खूप इंटरेस्टिंग दिले. जर ए आणि बी चा संयोग केला तोच बी आणि ए चा संयोग असतो. उलट पालट केलं फक्त ए संयोग बी म्हणजेच बी संयोग आहे की नाही. हा दुसरं, जर ए उपसंच बी असेल, ए हा बी चा उपसंच म्हणजे ए चे घटक बी मध्ये जर असतील आणि दोन्ही जर एकत्र केलेत पुढं, हा लहान आहे पण याचे घटक जसेच्या तसे याच्यात आहे, असा त्याचा अर्थ झाला. आणि दोन्ही जर एकत्र केले तर दोन्हीपासून मिळणारा बीच संच मिळेल तुम्हाला. ओके. तिसरं, जर ए उपसंच ए संयोग बी, ए हा उपसंच कोणाचा, ए संयोग बी चा उपसंच असेल, त्याचाच अर्थ काय, तो बी सुद्धा कोणाचा उपसंच असेल, ए संयोग बी चा उपसंच, असा त्याचा अर्थ झाला. चौथा गुणधर्म खूप महत्वाचा आहे. ए संयोग ए कॉम्प्लिमेंट किंवा ए संयोग ए पूरक ए डॅश, हे जर दोन्ही एकत्र केले तर त्याच्यापासून यू मिळतो, तो विश्वसंच असं आपण म्हणतो. आपण हे उदाहरणं सुद्धा खूप बघितलीत की. त्याच्यानंतर पाचवं, ए मध्ये जर ए मिळवला, संयोग केला, दोन्हींचा संयोग झाला, ए आणि एचा जर संयोग झाला तर तुम्हाला त्याच्यापासून एच मिळणार. सहावं, ए संयोग फाय, फाय म्हणजे रिकामा, त्या संचामध्ये रिकामा संच मिळवला म्हणजे काय होणार, काहीच होणार नाही, तेच मिळणार ना तुम्हाला, आहे की नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचे संयोग संचाचे जवळजवळ 6 गुणधर्म आहेत, तुम्हाला सहजपणे लक्षात राहतील. ओके, चला पुढचं, संचातील घटकांची संख्या. एक गुणधर्म एक सूत्र आपण या ठिकाणी बघणार आहोत. पहिल्यांदा मी 2 संच घेतलेत, आहे की नाही. म्हणून मग तो समजा ए ह्या संचात 1, 2, 3 आणि 4 अशा पद्धतीचे घटक आहेत. बी ह्या संचामध्ये 3, 4, 5, 6 आणि 7 अशा पद्धतीचे घटक आहेत. आता ह्या 2 संचांमधून आपण छेद आणि संयोग कसा घ्यायचा आपण ते बघू. आताच आपण बघितलेलं आहे छेद आणि संयोग कसा घ्यायचा. बघा, छेद म्हणजे काय, ह्या दोन्ही संचांमधला सामायिक घटक. आता ह्या ठिकाणी 3 घटक सामायिक आहे, इथे पण 3 आहे, म्हणून ह्या ठिकाणी 3 घेता येईल आपल्याला. त्याचबरोबर इथे 4 दिसतो तुमचा, इथे 4 दिसतो, म्हणून या ठिकाणी 4 येईल तुमचा, आहे की नाही. म्हणून ए छेद बी हे वाचतो आपण कसं, ए छेद बी बरोबर सामायिक घटक बरोबर लिहिले. आता दोन्हींचा संयोग करायचा, एकत्र करायचे. एकत्र करताना पहिलेचे घटक जसेच तसे लिहून टाकतो, 1, 2, 3 आणि 4. त्याच्यानंतर आता दुसऱ्याचे घटक याच्यात मिळवायचे. दुसऱ्याचे घटक मिळवताना हे जे 3 आणि 4 घटक आहेत ते ऑलरेडी आलेले आहेत, ते घेणार नाही, पुढचे घटक घ्या, 5, 6 आणि 7. ओके, अशा पद्धतीने घटक लिहिले. पुढे आता आपण सूत्र बनवताना मी असं बघा, एन ऑफ ए, याचा अर्थ काय झाला, ए संचातील घटक, नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट ए, ए संचामध्ये असलेल्या घटकांची संख्या. आता मोजा किती संख्या आहे, 1, 2, 3, 4, म्हणून एन ऑफ ए किती आला तुमचा, 4. त्याच्यानंतर बी संचात एन ऑफ बी बरोबर, बी संचातले घटक मोजायचे, 3, 4, 5, 6 आणि 7, म्हणून किती घटक आहेत ते, 1, 2, 3, 4 आणि 5, 5 घटक आहेत, म्हणून एन ऑफ बी बरोबर किती झाले, 5. त्याच्यानंतर आता हे बघा, एन ऑफ ए छेद बी, ए छेद बी, छेद मध्ये किती घटक आहेत, 1 आणि 2, 2 घटक ते लिहिलेत. त्याच्यानंतर पुढचं संच एन ऑफ ए संयोग बी, ए संयोग बी बरोबर, ए संयोग बी बरोबर किती घटक मोजू आपण, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, म्हणून एकूण किती घटक आहेत, 7. आता याच्यावरून एक सूत्र असं बनतंय बाळांनो, बघा, पहिलं एन ऑफ ए संयोग बी बरोबर 7 घटक आहेत तुमचं. सपोज मी याला 1 नंबर म्हटलो, तसेच पहिलं एन ऑफ ए घ्या, अधिक दुसरं एन ऑफ बी घ्या, वजा काय करा, एन ऑफ ए छेद बी घ्या. आता यांच्या किमती टाकू बघा, एन ऑफ ए किती तुमचा 4 आहे, 4, अधिक एन ऑफ बी कुठे तुमचा 5 आहे, 5. नंतर हे वजा चिन्ह, एन ऑफ ए छेद बी,
त्याची किंमत आपल्याला टाकायची ना, एन ऑफ ए छेद बी ची किंमत किती आली, एन ऑफ ए छेद बी ची किंमत कुठे लिहिली, ही 2 आहे की दिली 2, म्हणून ती 2 आली. बरोबर. हे किती झाले बघा, 5 आणि 4 झाले तुमचे 9 वजा तुमचे हे 2, मग 9 2 गेले, खाली उरले 7. हे समीकरण 2 आलं. तुमच्या लक्षात आलं असेल याची किंमत 7 आलेली आणि याची किंमत 7 आलेली. याच्यावरून समीकरण 1 वरून 2 वरून आपण असं लिहू शकतो, एन ऑफ ए संयोग बी, बरं का, एन ऑफ ए संयोग बी ची जेवढी किंमत आली तेवढीच किंमत याची आलेली. म्हणून किती लिहिणार आपण, एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी वजा एन ऑफ ए छेद बी. हे एक सूत्र आपण या ठिकाणी तयार केलं. लक्षात घ्या, हे जे सूत्र बनलं, एन ऑफ ए संयोग बी बरोबर एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी आणि वजा एन ऑफ ए छेद बी. इथं ए छेद बी आहे, इथं ए संयोग बी आहे. ए संयोग बी जर करायचा असा झाला तर एन ए घ्यायचा, एन बी घ्यायचा आणि वजा काय करायचा, एन ए छेद बी घ्यायचा. अशा पद्धतीचं जे सूत्र आहे ते संचातील घटकांची संख्या कशा पद्धतीने लिहायची त्यासाठी बनवलेलं हे सूत्र आहे. ओके बघा, जर एन ऑफ ए म्हणजे ए संचात असलेले घटक 15 आहेत, एन ऑफ ए संयोग बी, एन संयोग बी दोन्ही संचामध्ये असलेल्या घटकांची संख्या 29 आहे. एन ऑफ ए छेद बी मी वाचतोय का पहा, एन ऑफ ए छेद बी, ए छेद बी घेतला त्याच्यामध्ये असलेल्या घटकांची संख्या 7. एन ह्या शब्दाचा अर्थ नंबर ऑफ एलिमेंट्स, घटकांची संख्या असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर एन ऑफ बी, बी संचामध्ये असलेल्या घटकांची संख्या किती असेल असं. आताच थोड्या वेळापूर्वी आपण सूत्र बघितलं होतं. हे सूत्र खूप महत्वाचं आहे, हे तुम्हाला पाठच करावं लागेल बाळांनो. 2 संचांचा संयोग घ्यायचा आणि त्याच्या पुढे एन लिहायचा. 2 संचांच्या संयोगामधील घटकांची संख्या असं झालं त्याचा अर्थ बरोबर एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी आहे की नाही, वजा एन ऑफ ए छेद बी. इथे संयोग लिहिल्यानंतर हा एन ऑफ ए घ्या प्लस हा एन ऑफ बी घ्या, वजा काय करा, छेद लिहा. लक्षात घ्या इथे छेदचा आहे, एन ऑफ ए छेद बी आहे. आणि बस आता ह्या किमती आपण ह्या ठिकाणी ठेवतोय. ए संयोग बी आहे की नाही, ए संयोग बी, एन ऑफ ए संयोग बी त्याची किंमत 29 आहे, ती 29 घेतली बरोबर. पुढं एन ऑफ ए त्याची किंमत बघा 15 दिलेली आहे, एन ऑफ ए 15 ती लिहिली, प्लस एन ऑफ बी माहित नाही तो शोधायचा आहे म्हणून तो जसाच्या तसा. हे वजा चिन्ह एन ऑफ ए छेद बी, ए छेद बी ची किंमत तुम्हाला इथे 7 दिसते, ती 7 आपण ह्या ठिकाणी लिहिली. हा 29 जागेवरच आहे बरोबर, बरोबरचं चिन्ह. आता काय झालं बघा, ह्या 15ला अधिकचं चिन्ह आणि 7ला वजा चिन्ह आहे. 15 मधून 7 गेल्यानंतर तुमचे 8 उरतात ते लिहिले आणि हा एन ऑफ बी तुमचा जसाच्या तसा आहे. नंतर ही जी उजवी बाजू आहे ती जशीच्या तशी डाव्या बाजूला आणली, हे बरोबरचं चिन्ह आणि 29 उजव्या बाजूला सरकले. चिन्ह बदलायची गरज नाही. जेव्हा सर्वच्या सर्व पद आपण ह्या बाजूला घेतो, इकडची सर्वच्या सर्व पद त्या बाजूला पाठवतो, त्यावेळेस कुठल्याही पदाचं चिन्ह बदलायचं नाही, ही काळजी घेतली आपण. मग आता हे असं लिहून झाल्यानंतर एन ऑफ बी बरोबर हे 29 जशीच्या तशी, हे अलीकडचे 8 पलीकडे गेल्यानंतर मात्र आता वजा होणार. मग 29 मधून 8 गेल्यानंतर खाली तुमचे 21. एन ऑफ बी बरोबर किती आले, 21. ओके, पुढचं उदाहरण बघा. दुसरं उदाहरण, एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात, 20 विद्यार्थी चहा व कॉफी दोन्ही घेतात. तर एकही विद्यार्थी एकही पेय न पिणारे विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी काढायला सांगितली. अतिशय सोपा भाग. आपण काय करूया बघा बाळांनो, नुसता चहा पिणारे बरं का, चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आपण ए घेऊया. आणि म्हणून एन ऑफ ए म्हणजे किती चहा पिणारे किती आहेत मग तुमचे 80, म्हणून एन ऑफ ए बरोबर किती झाले 80. नंतर फक्त कॉफी पिणारे विद्यार्थी बी घेऊया, म्हणजेच एन ऑफ बी बरोबर किती झाले 60. आणि बघा चहा व कॉफी दोन्ही पितात म्हणून त्याला ए छेद म्हणायचं, म्हणजे इकडं पण आणि इकडं पण असतात ते, चहा प्यायला पण येतात कॉफी प्यायला पण येतात, म्हणजे दोन्ही चालतात त्यांना. म्हणून ए छेद बी बरोबर काय येतील ते, ए
एन ऑफ ए छेद बी बरोबर ते किती विद्यार्थी तुमचे 20 विद्यार्थी, ते 20 लिहिले. आता आपण काय शोधू बघा, चहा किंवा कॉफी, एक तर चहा किंवा एक तर कॉफी. चहा किंवा कॉफी पिणारे म्हणजेच ए संयोग बी करतो आपण, दोन संचांचा काय करतो संयोग. चहा व कॉफी याच्यासाठी छेद केला. चहा किंवा कॉफी, इथे किंवा आणि व शब्दामधला फरक घ्या. व शब्द आला तर आपण छेद केला होता आणि किंवा शब्द आला तर आपण संयोग करतो. हे संयोग ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. आता आपण सूत्र शिकलेलो आहे, हे सूत्र तुम्हाला पाठ करायचं आहे. ए संयोग बी, इथं ए छेद बी आणि इथं एन ऑफ ए एन ऑफ बी, म्हणजे एन ऑफ ए संयोग बी बरोबर एन ऑफ ए अधिक एन ऑफ बी वजा एन ऑफ ए छेद बी. अशा पद्धतीने हे सूत्र लिहून झालंय. ह्या किमती टाकायच्या बघा. आता ही 80 किंमत याची आहे, 60 किंमत त्याची आहे बघा या ठिकाणी, आणि याची 20 किंमत आहे ती टाकली. 80 आणि 60 140 आणि हे तुमचे वजा 20. 140 मधून 20 गेल्यानंतर 120. मग हे जे एन ऑफ ए संयोग बी मिळाला, म्हणजे चहा किंवा कॉफी पिणारे विद्यार्थी तुमचे किती आहेत, 120 विद्यार्थी आहेत. आणि लक्षात ठेवा, तुमच्या वसतिगृहामध्ये किती विद्यार्थी, एकूण 1,200 विद्यार्थी आहेत. 1,200 विद्यार्थ्यांपैकी 120 विद्यार्थी चहा किंवा कॉफी पितात आणि एकही पेय न पिणारे विद्यार्थी लगेच तुम्ही सांगू शकतात 1,200 मधून 120 जर काढून टाकले तर 5 विद्यार्थी येतील ते. आणि पण ते मांडायचं कसं बघा, एकही पेय न पिणारे विद्यार्थी हे तुमचे 1,200 आहेत एकूण विद्यार्थी संख्या, वजा 120 विद्यार्थी हे दोन्ही प्रकारचं पेय घेऊ शकतात. आणि म्हणून ते वजा 120 केले तर 125 मधून 120 गेल्यानंतर 5 विद्यार्थी असे आहेत ते फक्त काहीच घेत नाही, त्यांना काहीच चालत नाही, चहा बी चालत नाही आणि कॉफी चालत नाही. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवतोय. महत्वाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्यानंतरचे जे उर्वरित उदाहरण आहेत त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.